तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इथून स्वागत करतो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. तर आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टची 10th क्लास मार्क 20. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट म्हणजे तुमची घटकचाची क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स म्हणजे तुमचं गणित भाग 1. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सेमीमधून मी तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला मराठीमधून जर हवी असेल तर आपलं यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी मराठीमधून प्रश्नपत्रिका टाकल्यास तुम्हाला लगेच बघायला मिळून जाईल. तर हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी उद्या तुम्हाला नाही तर आत्ता लगेच व्हिडिओ टाकून देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, 20 मार्कांसाठी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला असते. तर 20 मार्कांसाठी पार्ट फर्स्ट आणि 20 मार्कांसाठी पार्ट सेकंड जो असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे काही नोट दिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नोट ही वाचूनच तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची असते. नोट आहे की ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे तुम्हाला सगळं पूर्ण जे क्वेश्चन दिले तेच तुम्हाला कंपल्सरी सोडायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आहे की यूज ऑफ कर्लर इज नॉट अवेलेबल. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेटर इज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरायचं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कोणतेही कॅल्क्युलेटर परीक्षेला दिलं जाणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 10वीची ही पहिली परीक्षा असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे नियम असतात हे नियम तुमच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेपर्यंत हे असेच नियम असतात का संपूर्ण प्रश्न सोडवायचे कंपल्सरी आहे आणि कॅल्क्युलेटर वापरलं जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन फर्स्ट आहे, चूज द करेक्ट अल्टरनेट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग सब इक्वेशन. 2 मार्कांसाठी तुम्हाला ते इक्वेशन सोडायचे. फर्स्ट आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ. तर तुम्हाला इथं काही दिलेलं आहे त्याची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डिटरमाइंड दिलेलं आहे. तुम्हाला डिटरमाइंडची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची आहे. 1 मार्कांसाठी तुम्हाला डिटरमाइंडची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 ऑन द सॉरी ऑन द ऑन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस mx मायनस 5 इज इक्वल टू 0 इज टू फाइंड m. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायांपैकी जे याचं उत्तर असेल ते फाइंड टू, तर टू फाइंड करायचं तुम्हाला इथं. तर त्याचं जे उत्तर असेल तुम्हाला ह्या 4 पर्यायांपैकी एक उत्तर आहे याचं ते तुम्हाला लिहून इथं द्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. उत्तर पण आपला यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती तुम्हाला बघायला मिळून जातील. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करून टाका. तर विद्यार्थी मित्रांनो, बी सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशनमध्ये तुम्हाला इथं 2 इक्वेशन दिले आहे आणि ते तुम्हाला संपूर्ण सोडायचे. कारण की विद्यार्थी मित्र, इथं तुम्हाला वरती काही तुम्हाला any1 any2 काही दिलेलं नाही. 2 मार्कांसाठी 2 उदाहरणं ती तुम्हाला कंपल्सरी सोडायचे. तर पहिलं उदाहरण आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमाइंड फॉर द फॉलोइंग इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक डिटरमाइंड दिलेला आहे. तो डिटरमाइंडची व्हॅल्यू तुम्हाला सॉल्व करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2y² मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. तर हा तुम्हाला एक डिटरमाइंड दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची तुम्हाला डिटरमाइंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि डिटरमाइंडमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली सेकंडमध्ये तुम्हाला इफ 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 अँड 101x प्लस 99y इज इक्वल टू 501, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय. तर विद्यार्थी मित्रांनो, x प्लस वायची तुम्हाला इथं व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं शिकवलेच असेल की हे उदाहरण कसे सोडवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे उदाहरण आहे हे तुमच्या ही तुमच्या बुकमधलेच उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लास 10ची तुमची जी बुक असणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, त्या बुकचा संपूर्णपणे नीटनेटकेपणे अभ्यास करा. बोर्डमध्ये पण तुम्हाला त्या बुकमधलेच प्रश्न येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे बुक असणार आहे, जे तुमचे शिक्षक शिकवतात त्याच्याकडे संपूर्णपणे लक्ष द्या. हे उदाहरण पण तुमचं बुकमध्येच प्रॅक्टिस सेट 2-3 मध्ये हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 2A. तर क्वेश्चन 2A मध्ये असतं काय विद्यार्थी मित्रांनो, बघा की कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जशी प्रश्नपत्रिका मी तुम्हाला तिथं दाखवत आहे, ती सेम पॅटर्न तुमचा हा बोर्ड प्रश्नपत्रिकेला पण असणार आहे. तुमची जी प्रथम सत्र परीक्षा असणार तिला पण असणार, जी तुमची द्वितीय घटक चाचणी असणार तिला पण असणार आहे. आणि ही प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जी प्रथम घटक चाचणी परीक्षा जर तुम्ही नीटपणे दिली, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची बोर्ड प्रश्नपत्रिका पण एकदम टॉप लेव्हलनं जाणार आहे आणि तुम्हाला टॉप मार्क पण पडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता अभ्यासाला सुरुवात आत्तापासूनच करा. ही प्रश्नपत्रिका 2-3 वेळा सोडून बघा. अजून 2-3 प्रश्नपत्रिका 2-3 वेळा सोडून बघा, जेणेकरून तुमचा घटक चाचणी संपूर्ण सराव होऊन जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घटक चाचणीमध्ये पण चांगले टक्के पडतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, बोर्डमध्ये पण तुम्हाला चांगले मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला काही 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात. त्या 2 ॲक्टिव्हिटींपैकी तुम्हाला इथं एक ॲक्टिव्हिटी सोडवायची. तर विद्यार्थी मित्रांनो, एक जी ॲक्टिव्हिटी ती सोडवायची, त्या ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी तुम्हाला 2 मार्क असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉइंग ग्राफ ऑफ इक्वेशन x प्लस
-y=4. तर विद्यार्थी मित्रांनो ग्राफ काढायचा आहे तुम्हाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2, प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये तुम्हाला शिकवलेच आहे की ग्राफ कसा फाइंड करायचा, ग्राफ कसा काढायचा, याची व्हॅल्यू कशी काढायची. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याची काही व्हॅल्यू काढून दिलेल्या आहेत, काही व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. ही व्हॅल्यू काढून तुम्हाला एक ग्राफ तयार करायचा आहे. तुमचे शिक्षक तुम्हाला ग्राफ पेपर देईलच. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ग्राफ जर येत नसेल तर त्याच्या खाली पण तुम्हाला एक ऑप्शन दिले आहे, दोघांपैकी एक सोडायचे. तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड आहे सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ फ्रॅक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आहे, त्याचे तुम्हाला फ्रॅक्शन काही निम्मे सोडून दिले आणि निम्मे तुम्हाला सोडायचे. फक्त विद्यार्थी मित्रांनो 4च बॉक्स भरायचे आहेत. ते 4 जर बॉक्स तुम्ही भरले तर तुम्हाला इथं 2 मार्क 100% मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली बी सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन NE2. तर विद्यार्थी मित्रांनो NE2 2 इक्वेशन तुम्हाला इथं सोडवायचे. 3 इक्वेशन दिले आहेत. तिघांपैकी तुम्ही कोणतेही 2 इक्वेशन सोडवा, तुम्हाला 4 मार्क 100% पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इक्वेशन आहे सॉल्व द इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड. तर विद्यार्थी मित्रांनो क्रॅमर्स मेथड तुमच्याच बुकमधील क्रॅमर मेथड. तर विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण पण तुमच्याच बुकमधील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो क्रॅमर्स मेथड तुम्हाला माहितीच असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो क्रॅमर्स मेथडने हे जे उदाहरण आहे 4m + 6n = 54 and 3m + 2n = 28. हे उदाहरण तुमच्या बुकमधीलच आहे. हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. ते उदाहरण तुमच्यासाठी 2 मार्काला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली सेकंडमध्ये सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला हे उदाहरण ते स्क्वेअर मेथडने सोडायचे. मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिलं क्रॅमर मेथड, त्याच्यानंतर स्क्वेअर मेथड, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड पण आहे तुम्हाला एक. ते विद्यार्थी मित्रांनो त्याकरता क्रॅमर मेथड आणि स्क्वेअर मेथड ह्या 2 मेथड तुम्हाला करूनच ठेवायचे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण आहे, ते उदाहरण आहे x² + 8x - 48 = 0. तर हे उदाहरण तुम्हाला सोडायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली 3 इफ x = 3 इज 1 रूट ऑफ द इक्वेशन kx2 - 10x + 3 = 0 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. तर विद्यार्थी मित्रांनो ही 2026 म्हणजे आत्ता जी मुलांची 10वीची बोर्ड परीक्षा झाली, तर त्या परीक्षेमध्ये हे इक्वेशन विचारलं गेलं होतं. जे 3 नंबरचं इक्वेशन आहे ते इक्वेशन हे बोर्ड परीक्षेमध्ये पण विचारलं गेलं होतं. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकतात की इथं पहिलं रूट ऑफ द इक्वेशन 3 नंबरला, त्याच्यानंतर मित्रांनो क्रॅमर्स मेथड आणि स्क्वेअर मेथड, ह्या 3 जे आहे हे 3चे एक एक्झाम्पल तुम्ही करूनच ठेवायचे आहे. 2-2 जर केले तर तुमच्यासाठी चांगलंच आहे. म्हणजे ही मेथड जी तुम्हाला पाठच करून ठेवायची. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 3 कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर विद्यार्थी मित्रांनो एनी1 तर एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथं सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही सेम प्रश्नपत्रिका अशी तुमच्या बोर्डाला पण असते. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो घटक चाचणी क्रमांक 1 पासूनच चांगल्या प्रश्नपत्रिका सोडवायला शिका आणि चांगल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. तर ही प्रश्नपत्रिका घटक चाचणी क्रमांक 1ची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका येईलच असे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सरावासाठी देत आहे. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नपत्रिकेचा नीटनेटकेपणे सराव करा आणि तुमच्या घटक चाचणीमध्ये याच्यामधील काही प्रश्न आले की नाही मला कमेंट करून पण नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो इथं फर्स्ट सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो सायमल्टेनियस इक्वेशन पण तुम्हाला नीट करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याकरता तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशनची एवढी काही गरज नाही. तर ही जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशनची ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला 3 मार्कांसाठी असते. त्याकरता खूप मोठी ॲक्टिव्हिटी असते. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वरील ॲक्टिव्हिटी येत नसेल तर खाली तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की डायमीटर नॅचरल ऑफ द रूट. तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात का डायमीटरचे संपूर्ण तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे घटक चाचणीला या. तर विद्यार्थी मित्रांनो ही जी डायमीटरची तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे 2 मार्कांसाठी. जर तुम्हाला वरील ॲक्टिव्हिटी येत असेल तर ही ॲक्टिव्हिटी सोडवली नाही तरीच चालेल, कारण की तिथं NE1च लिहिलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं घटक चाचणीला नाही सोडवली तरी चालेल, पण बोर्डला तुम्हाला संपूर्ण जो प्रश्न ऑरचे पण प्रश्न तुम्हाला ते सोडवायचेच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला बोर्डला चांगले मार्क मिळतील. घटक चाचणीला काही विषय नाही. विद्यार्थी मित्रांनो घटक चाचणीला एवढे मार्क तुमचे नाही जातात, पण विद्यार्थी मित्रांनो तुमचे बोर्डचे मार्क जिथं नाही तिथं बघतात. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो घटक चाचणीला जरी नाही सोडवली तरी बोर्डला नक्कीच सोडायची तुम्हाला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बी सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन NE2. तर विद्यार्थी मित्रांनो
एनी टू तुम्हाला इक्वेशन सोडवायचे 4 मार्कांसाठी. याच्या तिघांपैकी एनी टू 2 इक्वेशन तुम्हाला इथं सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं पण तुम्ही बघू शकता की रूट ॲज. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली ही जी मेथड आहे, ही मेथड पण खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला ह्या मेथडवरून तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्ही बघू शकता की फॉर्म्युला मेथड, वरती पण फॉर्म्युला मेथड होती, खाली पण फॉर्म्युला मेथड आहेच. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ज्या मेथड सांगतोय त्या मेथड एकदम कंप्लीट करून ठेवा. जी इक्वेशन सांगतात ते इक्वेशन एकदम कंप्लीट करून ठेवा. तुमची घटक चाचणी क्रमांक 1 म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट तुमची एकदम इझी निघून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन फॉर सॉल्व एनी वन सभी क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रश्नामध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की एकच उदाहरण सोडा. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोघांपैकी कोणते एक इक्वेशन सोडा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की सिमिलर इक्वेशन. विद्यार्थी मित्र सायमल्टेनियस इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, वरती पण एका ठिकाणी होतंच सायमल्टेनियस इक्वेशन. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, सिमिलर इक्वेशन ही तुम्ही एकदम प्रॉपरमध्ये करून ठेवायचं आहे. त्या विद्यार्थी मित्रांनो, काही सेकंडमध्ये तुम्हाला एक प्रूफ ऑफ द प्रगती इज 2 years old and 3 years is 84. फाइंड अ पेरेंट्स एज. तर त्याचं तुम्हाला पॅरेंट्स एज काढायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, दोघांपैकी एक सोडवा. ही इक्वेशन तुम्ही एकदम प्रॉपरली सोडा. हे पण तुम्ही सोडा. ज्यापैकी दोघांपैकी तुम्हाला एक आलं तरी सोडवता येईल. 3 मार्क 100% मिळतील. त्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ, बोर्डचं गायडन्स, बोर्डचं मार्गदर्शन तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय करणारच आहे. त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या आणि बेल आयकॉनवरती ऑल सिलेक्ट करून द्या, जेणेकरून तुम्हाला मॅथ्स सेकंडची प्रश्नपत्रिका टाकल्यास लगेच बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती संपूर्ण प्रश्नपत्रिका 10वीच्या घटक चाचणीच्या म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट तशा टाकलेले आहे. तुम्हाला जर बघायचे असतील आत्ता लगेच तर आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय शिंदेला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल चेक करा. तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरतीच बघायला मिळून जातील.